नमस्कार. तर मी अशी 15 ऑगस्ट निमित्त मी तिरंगा बर्फी बनवलेली ओल्या नारळाची. तर संपूर्ण व्हिडिओ याचा बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर 15 ऑगस्ट निमित्त मी बनवणार आहे ओल्या नारळाची बर्फी. तर तिरंगा बर्फी बनवायची, त्यासाठी मी घेतलेला एक नारळ, तूप घेतलेले आपल्याला ताटाला वगैरे लावण्यासाठी, एक ग्लास साखर घेतली. तर साखर आणखीन लागू शकते, तर नंतर मी घेणार आहे जास्त आणखीन. विलायची आणि जायफळ पूड घेतली, हिरवा कलर घेतलेला आहे आणि आपला केशरी कलर घेतलेला आहे. तर आता मी नारळ फोडून ह्याचा मिक्सरला वाटून घेते. आता आपण नारळ असा मस्त खवून घेतलेला आहे, तर हे मी मिक्सरलाच बारीक वाटून घेतलेला आहे. तर आता आपण बनवायला घेऊया बर्फी. तर एक नारळ आहे, तर एक नारळासाठी आपल्याला ह्या ग्लासनं आपण एक ग्लास साखर घेतलेली. तर हे बरोबर हे माप होणार आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे, गॅस चालू आहे आपला. तर आता मी साखर घालून घेते. तर असं साखर घालून घ्यायचे. आधी आपल्याला थोडंसं ह्याच्यात पाणी घालून आपण वितळून घेणार आहे साखर. तर आता एवढं मी पाणी घातलेलं आहे. तर आपण साखरेचा थोडासा पाक करून घेणार आहे. तर आपली ही साखर आता पूर्णपणे इतळून झालेली आहे. तर आता आपण ह्याच्यात खोबऱ्याचा खीस वगैरे असं टाकून घेऊया. आणि जेवढं खोबरं आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची. तर बऱ्यापैकी आता ह्याच्या कडा सुटायला लागल्या आता. तर आपली आता अजून 2-3 मिनिटात आपली बर्फी तयार होते. तर आता मी विलायची आणि जायफळ पूड टाकून घेतलेली. तर आता हे मिक्स करून घेऊया. तर आता हे काढून घेते एका ताटात. आपण ताटात काढून घेऊया आणि ह्याला कलर वगैरे टाकून घेऊया. तर हे खायचा कलर आहे, टाकायला आपल्याला काही म्हणजे हरकत नाही आहे. तर हे असा मिक्स करून घेऊया. तर असं आता आपण हातानाच असं मिक्स करून घेऊया. तर खाली एक मी केशरी कलर टाकलेला आहे. तर असा एक पांढरा आपण वरती लावून घेऊया. तर हे खूप पोळतंय म्हणून मग थोडंसं मी चमच्यानंच टाकायले आणि असं आपण ह्याच्यावर सेट करून घेऊया. आता हे 2 कलर तर झालेले आहेत ह्याच्यावर. आता हे तिसरा कलर पण आपला ह्याच्यावर तयार आहे. तर आता आपण बर्फी अशी कट करून घेऊया आणि हे गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचंय. तर असं ह्या पद्धतीने आपण कट करून घेतोय. तर ह्याला असं दम्मा आणि आपल्याला हे कट करायचंय आणि थोडं आणखीन ते ओल आहे. नंतर सुकल्यावर आपण त्याला कट करू शकत नाहीये, कट होत नाही, नंतर तो भुगा होतो. तर अशी आपली ही बर्फी कट झालेली आहे. तर आपण थोडंसं ह्याला थंड करून घेऊया. मी तुम्हाला दाखवते. आता आपली अशी मस्त नारळाची बर्फी बनवून झालेली आहे. तर आपली 15 ऑगस्ट निमित्त आपण ही बर्फी तिरंगा बर्फी बनवलेली आहे. तर नक्कीच तुम्ही पण अशी तिरंगा बर्फी बनवून बघा. तर ही नारंगी कलर, मध्ये पांढरा आणि वरती हिरवा, असं मस्त हे कलर पण छान आणि बर्फी पण आपली एकदम मस्त झालेली. तर नक्की तुम्ही अशी बनवून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.